वरदान। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। भारतात 11 कोटी लोकसंख्या असणारं मराठी माणसाचं राज्य म्हणजे महाराष्ट्र. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रात मराठी साम्राज्याची स्थापना केली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. याच महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं मराठी माणसाचं शहर म्हणजे मुंबई. 50 वर्षांपूर्वी याच मुंबईत मराठी माणसाचा महापूर यायचा. जिकडे तिकडे मराठी माणूस काम करताना दिसायचा. गावाकडील प्रत्येकाच्या घरातील एक तरी माणूस मुंबईत सूतगिरण्या, माथारी काम, कलर काम तसेच इतर कामधंद्यांमध्ये दिसून यायचा. पण आताच्या मुंबईमध्ये मराठी माणूस मागे पडलाय. त्याला स्वतःला राहायला झोपडपट्टीच्या गाळ्याचा आधार घ्यावा लागतो. ट्रेनमध्ये, गर्दीमध्ये मराठी माणूस दिसेनासा झालाय. मराठी भाषा संपूनच गेली. आणि त्याचप्रमाणे मुंबईतल्या सूतगिरण्या बंद पडल्यामुळे अनेक मराठी माणसांनी गावाकडे वास्तव्य केले आहे. त्याला अनेक संकटांनी घेरलंय. मुंबईपेक्षाही गावाकडील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात नेहमी पडणारा दुष्काळ, त्यामुळे मराठी माणूस संपत चाललाय. अशाच एका मराठी माणसाची म्हणजे विठ्ठलची व त्याची बहीण लक्ष्मी यांच्या कुटुंबाची ही कहाणी. तर चला आपण बघूया त्यांच्या कुटुंबात काय चाललंय. धनी, अहो कसला विचार करताय? रुक्मिणी, तुझ्याकडे 500 रुपये आहेत का? माझ्याकडे नाही. ते आज बेंद्राचं सण आहे. आपल्या बैलांचं, राजा बिजाचं काहीतरी साजरं करायला पाहिजे. माझं तर डोकंच चालणं झालंय. कोणाकडे पैसा मागायला जावा. आणि या दुष्काळानं आपल्या संसाराचं, आपल्या जनावराचं सगळ्यांचं वाटोळ करून ठेवलंय. अहो धनी, माझ्याकडे 200 रुपये होतं, पण मागच्या आठवड्यातच मी तेला मिठाचं सामान घेऊन आले. आज सणावाराचा दिस,
पण माझ्या पोरांच्या पोटात घास केलेला नाही का या मुक्या जनावरांना चारा दिलेला नाही। या दुष्काळानं लई वाट लावली। आपल्यावर एवढी वाईट परिस्थिती यावी की आपल्याकडे चहा बटरसाठी पैसे असू नयेत। हा नाही हो, माझ्याकडे पैसे नाहीत। जाऊ दे, नसतील तर गावात बघीन मी कोणी काही देते का। मलाही वाईट वाटतंय का। आज बेंद्राचा सण आहे, राजा बिजाचं काहीतरी साजरं करायला पाहिजे का नको। म्या काय म्हणते, माझ्या गळ्यातले 4 मणी घेऊन जा आणि त्यातनं जे पैसे येतील ना त्यातनं सणाचं सामान घेऊन या। ऐका माझं। अगं एवढ्या खालच्या थराला गेलो का मी। अगं पुरुष माणूस म्हणून जन्माला आलो मी। बघतो गावात कोणी काही देतंय का। बाबा, अरे दुष्काळानं लय बेजार झालो, काय हाय का पैसे। काय नाही, पैसा नाही। अरे 15 दिवसात परत करीन तुला। 15 दिवसानं रुपये कशात नंतर देणार कुठनं। अरे 8 दिवसासाठी ते 8 दिवसात देतो परत। अरे मीच मागून सागून आणतोय, बैलाला वैर खातोय, बैलाला वैर घालतोय, तुला कुठनं देऊ पैसे। नाहीच म्हणतो। नाहीत माझ्याकडं। हान मग तुझ्याकडं काय नाही। ठीक आहे। अरे लक्ष्मण, अरे 500 रुपये असतील दे की। 500 रुपये? हा अरे माझ्याकडे नाहीत पैसे। माझीच पोरगी दवाखान्यात ऍडमिट आहे, 8 दिवस झालं, त्यालाच पैसे नाहीत, तुला कुठं देऊ र। दवाखान्यात हो, काय झालं। हाय आजारी जास्त, पेट्रोल टाकायला पैसा नाही बाबा। बरं 200-300 रुपये। काय नाही रे बाबा, मीच फिरतोय पैसा मागत। काळजी घे। थकलो हो देवा, थकलो। माझ्या अशा कुठल्या पिढीनं कुठलं पाप केलं होतं का शेतकऱ्याच्या घरात जन्माला घातलंस। अरे आमची नाही, या मुख्या जनावरांची तरी तुला दया यायला पाहिजे होती। असं दगडावानी का झालास। हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या रे, अजून किती बळी घेणार आहेस। संपलो, कर्जानं संपलो, आयुष्यात न उठलो। आज कुणाला माणुसकी उरली नाही, कोणाशी काही देणं घेणं राहिलं नाही। नको लाजीरवानं जगणं।
वहिनी 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 काय काय झालं? तिकडे विठ्ठलनं आत्महत्या केली. हं? काय सांगताय? अगं, धनी धनी अहो धनी, तुम्ही काय केलं सा? पैशासाठी आपला जीव दिला तुम्ही. धनी, आता काय करू मी? अगं बाई, काय करू? कसं याचं माझं? वहिनी धनी, उठा की धनी. जे मी तुझ्या समोर सांगू शकत नाही ते मी सगळं या चिठ्ठीत लिहिलंय. माझ्या जाण्यानं होणारी तुमची आबाळ काय थांबायची नाही, पण माझ्या उघड्या डोळ्यानं तुमची होणारी दैना मी नाही बघू शकत. पावसाला बोलवलं तवा टिपूसभर भी नाही आला, आणि जेव्हा नाही बोलवलं तवा अख्खं पीक उभं पीक आडवं करून केलं. हे कर्जाचं वज सरता सरत नाही. रुक्मिणी, मी तरी काय करू? मी भित्र नायक, पण आपल्या पोरा बाळांची, तुझी, गोट्यातल्या जनावरांची भुक्यानं होणारे फरफट मी नाही बघू शकत. आपली जनावर माझ्या पायाचा आवाज ऐकून बी उभी राहायची. त्यांना वाटायचं आज तरी आपला धनी आपल्यासाठी हिरवा चारा घेऊन आला असेल, पण मला रिकाम बघून तिथलं तिथं कप बसून राहायची. बेंद्राच्या सणाला मी माझ्या राजाची, विजाची मी काय बी हाऊस माऊस करू शकलो नाही. तुला एक सांगतो, आपल्या जनावरांना कसायला विकू नको. एक रानावनात सोडून दे, पण विकू नको. माझ्या गोड पोरीचा एक पापा की मायना. रुक्मिणी, मी तुला अर्ध्यामध्ये सोडून गेलो, मला माफ कर. धनी धनी, मी काय करू आता? कसं वयाचं माझं? धनी धनी, उठा की हो. सर्वांचं कल्याण कर. अहो शंकरराव, तुमच्या बहिणीच्या नवऱ्यानं कर्जाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चला. अरे बापरे देवा, चला. काय झालंय? आता कसं वयाचं माझं? रुक्मिणी दादा, वहिनी, दादा, काय झालं बघ की हे. रुक्मिणी, कसं झालं हे समज. हो, काय करताय सा? बहिणीला धीर द्यायचा का तुम्ही सासव गाळत बसलायसा? वंस, हे असं कसं झालं हो? वहिनी, माझा नवरा इट्टलासारखा होता बघा, पण बेंद्रासाठी 1 रुपया घरात नव्हता. सण साजरा करता येत नाही म्हणून डोक्यात राग घालून बसलं होतं. त्यातनं दुष्काळ आणि कर्जानं पार खचून गेलं होतं ग. म्हणून माझ्या नवऱ्यानं आत्महत्या केली. काय करताय सा? धीर धरा वंस. हवं सोन्यासारखं लेकरू आहे तुमचं, त्याच्याकडं बघा. देवाला जी माणसं आवडतात त्यासनीच नेतोय त्यो. धीर धरा वंस. रुक्मिणी, काम कर एक, तू चल माझ्या बरोबर.
तुझी सगळी व्यवस्था करतो. तुझा हा भाऊ आहे ना तुझ्या पाठीशी, काय काळजी करू नको. दादा काय जगून उपयोग आहे माझा? देवानं माझं पार वाटोळ करून टाकलं. कशासाठी जगू म्या? हंस ए बाबा, एवढं दळून दे दे. अरे शंकर्या, पहिली तुझी 600 रुपये उधारी राहिली आ. ती आधी दे, निम्मी अर्धी तरी. नाहीतर तुझं दळण माघारी घेऊन जा. चल जा, निघ तू. चल निघ, निघ लवकर. देवा, शेतकऱ्याची, पोराबाळाची, गुराढोराची, पक्ष्याची लय हालत झाली रे. आता पाऊस पाड रे देवा, पाऊस पाड, नाही तर काय खरं नाही. लक्ष्मी, हे काय अजून कुणी आवरलंच नाही बाई. काय संगीता, आवर की आता, जा की शाळेला. हा? आवरते ग, 2 मिनिटं थांब थोडस. चला हो, शेतावर जाऊन येऊ. काय गाई, तेल बी संपलंय बघ. ए बाई गप, आधीच एक एक पदरात यायला लागलंय. अजिबात तेल नाही. आय तू म्हणती बरोबर आहे ग, हीच परिस्थिती झाली ग. बाबा आपल्या आत्याचं त्यात लय वाईट झालं बघा. असं व्हायला नाही पाहिजे होतं. होय रे बाबा. बाबा, देव अजून कर्जपोटी किती शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणार आहे कोणास ठाऊक, पण असं नाही झालं पाहिजे. बाबा, मला पासाला पैसे पाहिजेत, माझ्याकडे नाहीयेत. सारखं मैत्रिणींकडून उसनं घेऊन जायला मला लाज वाटते. बरोबर बघतो कुठे मिळतात ते बघतो. हा काय ग, सारखे आपले पैसे पैसे करत असतीस. हा, आता 1-2 दिवस नाही शाळेला गेली तर काय जग बुडणार आहे वय? 2-4 दिवस राहा घरात. अगं आई, माझी परीक्षा आहे, मला जाणं गरजेचं आहे. माझा अभ्यास खूप खूप चांगला झाला आणि मला चांगले मार्क मिळतील. अरे शंकर्या, अहो सावकार, पैशाचं काय करतो माझ्या? हा, आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत मला. कळलं ना मी काय म्हणतोय ते? आत्ताच्या आत्ता. काय सावकार, माझ्या त्या बहिणीच्या नवऱ्यानं कर्जापायी आत्महत्या केली ना, तिकडेच निघालो होतो. कारण काय सांगतो रे मला? हा, भाऊजी, 1-2-4 दिवस थांबा की. मुद्दल नाही, पण व्याजाचे पैसे जरूर देणार तुम्हाला. 2 टाइमचं गिळचं ना? का रे, 2 टाइमचं गिळायला मिळतं ना तुम्हाला? खाताना 2 घास, तिथं तर काही कमी पडत नाही ना. कारण सांगतो फुकटची. अरे तुझ्या बहिणीचा नवरा मेला तर मला काय सांगतो रे? तुला आत्महत्या करायची आहे का? मग कर ना बिंदास. कुठं करायची सांग, कुठल्या झाडाला लटकायचं ते सांग. दोरी मी आणून देतो, मीच लटकवतो तुला. अरे मरायचं तर मर ना. तुझी शेती फक्त मला गहाणखत करून दे की माझी सुटका. भाऊजी, काय बी वंगाळ बोलायला लागलाय तुम्ही. आम्ही पैसे देतो म्हणलंय ना तुमचं. दुसऱ्यांना मारून पैसे कमवण्याची घाणरडी अवलाद तुमची. देव तुम्हाला नरकात पण जागा देणार नाही. सावकार, अहो किती लोकांच्या संसाराची राख रांगोळी करणार आहे. अहो लाजा म्हणा लाजा, नाहीतर एक दिवस तुमचा पण वाईट उगल. लक्षात ठेवा. ए गाबड्यांनो, मला काय शिकवता रे? वर तोंड करून बोलता. घरात मीठ आहे का तुमच्या खायला? थोबाड बघा तुमची कशी चुकलीत. देऊ का एक थोबाडात? हे बघा भाऊजी, मी आधीच सांगितलंय तुम्हाला. तुम्ही काय बी वाईट वंगाळ बोलायचं नाही. अहो पैसा पैशाच्या ठिकाणी, सबूत शब्दाच्या ठिकाणी. तुमचा आम्ही 1 पैसा बी बुडवणार नाही. लय राग येतोय तुमच्या नाकाच्या शेंडाला राग आहे. चला ना मग माझ्या घरी भांडी घासायला. कशाला वर तोंड करून बोलता रे? एक तर उपकार करायचं हे तुमच्या लोकांचं ऐकून घ्यायचं. लायकी आहे का तुमची? हो सावकार, आता गप राहा. एक शब्द बोलाल तर याद रखा, मुकाटेनं चालतं बायतून. चला निघा. ठीक आहे, आता निघतो मी, पण उशीर करू नका. ताबडतोब पैसे द्या. काय काय रे बुजगावणी आहे? बापाने कर्ज घेतलं ते पैसे फेडता येत नाही तुला? काय इच्छा दफ्तर तुझ्या. चला रे, चल.
अरे रामभाऊ. हा राम राम हा, साहेब राम राम. काय झालं? अरे रामभाऊ, माझी कपडे तेवढी इस्त्री टाकलेत ना, ते घरी येऊन दे. मला लग्नाला जायचं आहे आणि तू लवकर ये. काय साहेब, अहो ऑफिसमध्ये पण कामं सांगता, घरची पण कामं सांगता. काय आम्हाला काही घरदार नाही का? हा, एखाद्या माणसाला त्रास द्यायचा म्हणजे किती द्यायचा? साहेब तुम्ही अधिकारी आणि मी शिपाई असलो ना तरी तुमच्यापेक्षा जास्त शिकलोय, मार्क पण जास्त मिळाले आहेत. पण काय करणार, आम्ही पडलो मराठा. मराठी म्हटलं की काय पण नाही, ना मान ना पान, पडेल ती कामं करायची. साहेब आम्हाला पण वाटतो चांगल्या नोकऱ्या मिळायला पाहिजेत, आरक्षण मिळालं पाहिजे, पण नाही, आम्ही गप्प बसतो. खरं सांगू साहेब, आम्हाला आरक्षण नाही मिळालं ना तरी चालेल, पण समकायदा व्हायला पाहिजे. सर्वांना न्याय सारखाच. काय पटतंय का? करतो, तुमची कामं करतो. माझ्या पाव किलो साखर आणि थोडस तेल दे ना. अरे काय माणूस आहेस की कोण आहेस तू? पहिली उधारी आणून दे. चल निघ. हा दे ना, बुडवणार नाही तुझे पैसे, विश्वास ठेव माझ्यावर. दे दे. न मागता आणून द्यायची. जा निघ. खायला पाहिजे आणि आणून द्यायच्या उधारीच्या नावाने बोंब. देवा पांडुरंगा, काय करावं रे आता, काय कळणं झालंय. अगं प्रीती, मला 20 रुपये दे ग पासाला, मी तुला सगळे पुन्हा देईन ग. अगं सांगे, मी तुला 5 वेळा पैसे दिलेत, परत पैसे मागतेस, लाज नाही वाटत काय ग? अगं समजून घे ग. अगं वर्षा तू तर दे ग मला पासाला पैसे, आज माझा पेपर आहे ग. अगं माझ्याकडे खरंच नाहीये ग पैसे, असते तर मी तुला दिले असते ना. अगं गळ्या शपथ ग, मी देईन उद्या तुम्हाला. मला आजच्या दिवस द्या ग, माझे बाबा उद्या परवा मला देतील ग. माझा विश्वास ठेवा तुम्ही. अगं प्लीज ग, माझा विश्वास ठेवा तुम्ही. मी तुम्हाला सगळ्यांचे पैसे देईन ग. आजचे दिवस तरी द्या ग. तुमचं नोकरीला आहेत ग बाबा, पण माझा बाबा गरीब शेतकरी आहेत ग. अगं या गरीबाला पासासाठी आजच्या दिवस मदत करा ग थोडी. तू तरी कर ग आज. अगं अनिता तू तरी दे ग. माझ्याकडे नाही आजच्या दिवस ग. आज माझा पेपर बुडेल ग प्लीज. अगं माझा आपली बस आली, चला. अगं आजच्या दिवस तरी ग. अगं वर्षा आजच्या दिवस तरी ग माझा पेपर बुडेल ग. ए नाही, आमची एसटी आली ग. अगं तुम्ही माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणी ना ग, द्या की ग माझा पेपर बुडेल ग. आजचा माझा पेपर बुडेल ग. अगं द्या की ग. अगं वर्षा तू तरी तुला दे एकदा ग. सांगितलं ना, नाही येत आमच्याकडे. माझं वर्ष वाया जाईल. चला, नाही म्हणती ना माझा ग. पेपर बुडला तर माझं वर्ष वाया जाईल. दे की ग वर्षा. तुम्ही माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणीला ग, माझा पेपर बुडला ग. मला पासाला पैसे दिला असता तर मी पेपर दिला असता ग. माझा पेपर बुडला ग. ही गरिबी लय वाईट. गरीबाला कोणी मदत करत नाही. गरीबाला कोणी मदत करत नाही का पैसे देत नाही. माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणी असून सुद्धा मला पेपरला पासाला पैसे 20 रुपये दिले नाहीत. देवा बघतोयस का रे? किती अजून हाल बघशील माझा. काय गणेश, काय म्हणतोयस? काय नाही र, सारखं टेन्शन 5वीला पुजलंय र. एक झालं की दुसरं झालं की तिसरं, सारखं टेन्शन. अरे तुझं दुःख तुझ्या 5वीलाच पुजलेलं आहे. चल जाऊ दे, चल काहीतरी बघलं पाहिजे थोडंफार. चल चल बाबा. काय ग रेश्मा, काय करतेस? भांडे बघ होतच आलेत. ठीक आहे. काय ग संगे, शाळेत का नाही गेलीस? अगं नाही गेली, माझ्याकडे पासाला पैसे नव्हते म्हणून पास काढला नाही, आणि जायला 20 रुपये नव्हते म्हणून मी माघारी आले. आणि आता मी 12वीला आहे ना, मला पास पण फ्री मिळत नाही. हे घे 20 रुपये, माझ्याकडे एवढंच आहेत बघ. पण शाळा बुडवू नकोस. अगं पूनमताई, बरं झालं बघ तू आलीस. अगं त्या दिवशी काका आलं होतं आणि सावकाराच्या समोर मला सायकल घ्यायला उसनं पैसे दिलं होतं बघ. ते त्यांच्या देखत मागितलं बघ. भाऊ भावालाच विचारत नाहीत आणि माणुसकीचा तर पत्ताच नाही. ज्यांना शिकायची इच्छा आहे ते शिकू शकत नाहीत, आणि ज्यांच्याकडे देवानं खूप दिलेलं आहे त्यांना काही फरकच पडत नाही. मी BSc पूर्ण केलंय,
तरी मला अजून नोकरी नाही. मग अशा शिक्षणाचा काय फायदा? हे ना असंच चालत राहणार जोपर्यंत आपण एकत्र येत नाहीत बघ. आपल्याला फक्त वाटच बघावी लागणार. वहिनी, ओ वहिनी, वहिनी, अहो विठ्ठल मारून किती दिवस झालं, मैताचा पैसा कोण ठेवत नाही असं. हे बघा, मी तुमचं पैसे बुडवणार नाही, मी देणार पैसा, पण आता माझ्याकडे पैसे नाही. जरा माझ्या लेकरासाठी जरा मला समजून घ्या. मी तुमचं समध्यांचं पैसे देईन. अहो माझं तर 200 रुपये. आणि वहिनी, माझं पांढरं कापडाचं, खोबऱ्याचं आणि इतर साहित्याचं 1600 रुपये झाले. तर माझी बी आहे मागच्या वर्षीची उधारी बाकी. माझं पण गाडी भाडं आहे. आणि जर तुमच्याकडे नसतील तर भावाला मागून घ्या की. नाही, तुमचं बराबर आहे, पण माझ्या भावाकडे बी पैसे नाहीत बघा. सतत तेल मिठालाही पैसे नाहीत हो त्याच्याकडं. देवा पांडुरंगा, आता तूच वाचव आम्हाला. घे. वा लक्ष्मी, आ? नाही पोरं आज खुश दिसतायत. काय ग, काय जादू केली? अहो जादूच म्हणायची. पूनम ताईनं 20 रुपये दिले ना पासाला, तवा धरणं पुस्तकाचं डोकं खूप असलंय. तिनं दिलं आणि हिनं घेतलं. हा? अगं काय पण झालं तरी ती आपल्या रेशमासारखीच आहे. लहानपणापासून एकत्र खेळतात दोघी. हो मग बाबा, काका कसे असले तरी पूनमताई खूप वेगळी आहे आणि तिने दिले प्रेमाने पैसे. हो, खरंच तुम्ही बोलता ते बरोबर आहे. पूनमताई आपली काळजी करते. माझी बघा ना अवस्था काय आहे. मी रात्रंदिवस अभ्यास केला, किती कष्ट केलं, वन फिरलो, पण नोकरीचा पत्त्या नाही. काय करायची एवढी मार्क पाडून मला? खरंच सरकारने जे नियम केलेत ना, त्याच नियमाने आता गळा दाबायची वेळ आणली. अगं जपून खा की. लक्ष्मी, मी काय म्हणतो, उद्या मसवडच्या बाजारात जाऊन एक बैल विकतो. हा म्हणजे काय, सावकाराचं देणं पण देता येईल, तेल मीठ आणता येईल, पोरींच्या शाळेचं पण होऊन जाईल. हा चालेल. परत असं कधी बोलायचं नाही, सांगून ठेवते. बैल इकायला निघाले आणि मग शेती कशी करायची ती? नुसता बैल नाही तो माझा, पोर आहे तो माझा. पुन्हा बैल इकायचं नाव काढायचं नाही, सांगून ठेवते. अगं आई, बस कर ना. तेव्हा रे काय झालं अगं बाई, आमचं बैल. बघा ना काय झालं. आपल्या रानाच्या वाट्याला आग लागली होती ना, त्यातनं पळून गेलेला ह्यो बैल बघा आम्हाला सापडलाय. ह्यो चाललाय बघ. माझा दुसरा बैल कुठं आहे? तो कालच जळून मेलाय. अरे देवा, सिद्धनाथा, विठ्ठला, अरे खंडोबा, आता सावकाराचं कर्ज कसं फेडू मी? माझ्या पोरीच्या पासासाठी पैसे कुठून आणू? घरात अन्नाचा एक कण नाही देवा. आता काय केलं मी, काय चुकलं सांग मला. मुक्या प्राणाचा जीव घेण्यापरीस आमचा घ्यायचा होता. कुणी लावले असेल गोठ्याला आग, कुठल्या जन्माचा दावा साधला असेल रे त्यानं. वाटो झाला माझ्या संसाराचा. लय वाईट झालं त्यांचं बैल मेलं तर. अहो आप्पा, तुम्ही माझे बाप आहात ना, तसेच रेशमाचे पण चुलते तिचे बापच झालेत ना. कशाला मागायचे सायकलीचे पैसे? देतील की ते आल्यावर. त्यांच्यावर किती वाईट परिस्थिती आली हो, आणि त्यात त्यांचा बैल मेला. पुरे जास्त तोंड हलवू नकस. तुझ्या चुलत्यांनी आपलं शेत नांगरलं तेव्हा अगं लगेच पैसे घेतलं की नाही? आणि त्यांच्या बैलांना बी आपणच वैरण किती वेळा तरी दिलं या. त्यांच्यासाठी किती काय करतय त्याचं त्यांना भान आहे का? गुन्हे गेला ग तू काळ. पहिल्या काळी एकेका माणसाला 50 एकर जमीन वाटणीला यायच्या. मराठी माणूस लय मोठा होता. एकाचे 2, 2चे 4 असे वाढत गेले. मग 2 गुंठे सुद्धा वाटणीला येणं मुश्किल झाले. काय करायचं? कुठे आणायचे पैसे? का सोडून द्यायचं का? अरे आपण मोठी माणसं नाही. बरोबर आहे तुमचं. काय कळतंय हिला? अगं आता मराठी माणूस दुसऱ्याच्या हाताखाली काम करतोय. गेला मराठी माणसाचा काळ गेला. आता नुसतं असं पोकळ बोलणं राहिले. मी पाटील, मी देशमुख, मी भोसले. मोठेपणातच मराठी माणूस गेला. म्हणून आपण आपल्या माणसाची निंदा करायची का? त्याचेच पाय ओढायचे आणि त्याचीच आबरू घालवायची? हा कोणता मराठीपणा?
अगं वर्षा दे ना का आज पासाला मला पैसे प्लीज. अगं असल्यावर मी तुला देतेस ना पैसे, पण आता माझ्याकडे खरंच नाही येत ग पैसे. अगं तू माझ्या जीवाभावाची मैत्रीण, दे ना का अगं? प्लीज. अगं आरती तू तरी दे ना. नाही ग, घरचे विचारतात पैशाचं काय झालं म्हणून, नाहीत माझ्याकडे पैसे. अगं तेजू तू तर दे ना का आजच्या दिवस मला, मी परत देते, माझा विश्वास तरी ठेव. अगं नाहीत ग माझ्याकडे पैसे, घरचे तिकटीपुरतेच देतात पैसे. अगं तू तरी दे ना का आजच्या दिवस, मी देते तुम्हाला. माझे बाबा शेतकरी आहेत ग, जरा समजून घे ग गरीबाची अवस्था. अगं नाही ग, पण मला पासच काढून देतात फक्त. अगं आजच्या दिवस द्या ना ग, मी पुन्हा ए, तुम्हाला चला देते ग, ना. आपण जाऊया. अगं, नाही द्या ना, सांगितलं नाही द्या एकदा. ना, प्लीज. अगं द्या ना. बाबा मला पासाला पैसे पाहिजेत, माझ्याकडे नाहीयेत. काय ग, सारखे आपले पैसे पैसे करत असतीस हा? आता 1-2 दिवस नाही शाळेला गेली तर काय जग बुडणार आहे वय? 2-4 दिवस राहा घरात. तुमच्या नाकाच्या शेंडाला राग आहे. चला ना मग माझ्या घरी भांडी घासायला. कशाला वरतून करून बोलतोय? अगं प्रीती मला 20 रुपये दे ग पासाला. अगं सांगे, मी तुला 5 वेळा पैसे दिले, परत पैसे मागतेस, लाज नाही वाटत काय ग? अरे देवा, घरात अन्नाचा एक कण नाही देवा. आता काय केलं मी, काय चुकलं सांग मला. पण नोकरीचा पत्त्या नाही, काय करायची एवढी मार्क पाडू मला. तुला आत्महत्या करायची आहे का? मग कर ना बिंदास. कुठं करायची सांग. नमस्कार, मी भक्ती चव्हाण 24 तास मराठामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघत आहात या दुष्काळी परिसरात राहत असणाऱ्या शंकर शिंदे यांच्या शाळेत जाणाऱ्या मुलीने तिला पाससाठी पैसे नसल्यामुळे व गरिबीला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. एकेकाचा सदन शेतकरी आज दुष्काळाने एवढा हतबल झाला आहे की आज तो आपल्या चिमुकलीचा जीवही गमावून बसला आहे. या सर्व प्रकरणात दोष कुणाचा? त्या मुलीचा का सरकारचा? अजून किती बळी गेल्यानंतर जनतेची हाक सरकार ऐकणार आहे? हे सर्व बदलणार आहे का हे असंच चालू राहणार आहे? हे सर्व चित्र बदललं पाहिजे. कॅमेरामॅन वैभव रणसिंहसह मी भक्ती चव्हाण. थांब 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 थांब. अहो गाडी कशा पाहिजे थांबवली? कामाला उशीर होतोय ना मग पुढच्या. तू गप ग. अहो तुम्हाला ना एका कामात 100 कामं काढायची सवयच लागली बघा. आणि हे बघा, त्या पोराकडनं पैसे बिसे मागू नका सा. का? अहो त्याची बहीण मेली ना व, काय वाटतं की नाही तुम्हाला? का बस. ए, तुझा बाप कुठे? घरी आहे. मग तिकडच निघालो होतो. हां बहीण वारली. हां वाईट झालं. बैल बी मेला तुझा. हो. तेव्हा संसाराचा कणाच मोडला ना. काय ग? हा? पण सावकार साहेब, एवढं तुम्हाला कळतंय मग ओळख कसं नाही? अहो द्या सोडून पैसे. या गरीबाचा पैसा जे नाही जाणार हो, अंगाव फुटल तुमच्या. बघितलंच, गरीबाला माज. बरोबरच आहे. नाही सावकारीपणा हवा कशाला मॅ म्हणते. 15 वर्ष झाले लग्न, मूलबाळ नाही अजून. तू काय बघतो माझ्याकडे? हा? काय पुरुष दिसून नाही, पैलवान म्हणतात मला. विलासराव पैलवान सरकार. मेलेला माणूस असेल ना, सरणावर खेचून काढतो. तू आहेस कोण रे? केवढाच आहेस तू? लहान आहेस म्हणून सोडतो, नाही तर इथं थोबवला असता तुला. काय चाललंय? आणि त्याच्याकडे कशा पैसे मागतायचा? मागायचेत ना, त्याच्या बापाकडे जाऊन माग. त्याच्या बापाकडे चाललो होतं ना, हा मध्येच सापडला.
अहो सावकार जाऊ द्या ना गरीबाला, अडचणीत आहे तो, देईल ना पैसा. पैसा कुठे जातात तुमचं? समाजसेवक, समाज सुधारवायला तुम्ही निघालात, मी नाही. पैसे विसरा काय? एवढा जर याचा पुळका आला असेल तर तुम्ही द्या ना त्याचे पैसे. अहो सावकार साहेब, व्याजानं पैसे देणं कायद्यानं गुन्हा आहे आणि हीच वेळ आहे सुधारायची. विचार करा, नाहीतर नीती एक दिवस नक्कीच घात करत तुमचा. आता तुझा घात करू का? बघा बस, आत्ता अंड्यातनं बाहेर आलाय, असं थोबाड बाहेर काढलं, असं थोडस बोलतोय बघ कसा. अरे माझे पैसे आजपर्यंत कोणी बुडवलेले नाही. भांडायचं नव, मोठ्या पैलवाना संघ भांडा. या पोराच्या नादी कुठे लागताच तुम्ही? ह्याची काय बाजू घेते का? ह्याच्या बरोबर जाऊन राहा. घेऊन जातो. अरे माझ्या बाजूने बोलत सोडून ह्याच्या बाजूने बोलते. बायको आहेस का भिताड? घरी चल, तुला दाखवतो. अरे माझे पैसे आजपर्यंत कोणी बुडवलेले नाहीत. गुमान निघ, नाही तर गाडीत घालीन, वाड्यावर घेऊन जाईन, नडग्या मऊ करीन. सगळ्या ते दोन्हीचे दोन्ही, कळलं का? चल निघ, निघ. चले समाजसेवक, चल चल. ए चल, चालू कर. चल बस बसते की. चल घरी, तुला दाखवतो आता. चल रे. पक्याला बोललो बाय, तुला काम धंद्याला लावतो मी, तू टेन्शन घ्यायचं नाही. हा, असली पोरगी रोज मिळायला पाहिजे बघ. अरे मग पटव की. काय मस्त आहे. अरे काय पाखरू आहे रे. अरे अशा पाखराची शिकार करायला कोणाला नाही आवडणार रे. हा, आपण करणार. अरे यार मग उशीर कशाला? अरे चला की मग. क्या? लक्ष्मी, लय वाईट झालं ग. देवानं जगणंच मुश्किल करून टाकलंय. काय पाप केलं होतं आपण की असले दिवस बघायला लागले. माझी सोन्यासारखी पोरगी पैशाच्या पायात मेली. बैल मेला. माझ्या संसाराचा सगळा खेळ खंडोबा झाला. धनी सगळा खेळ खंडोबा झाला. शेती हाय, काय करायची ही शेती? पाणीच नाही म्हणल्यावर कसं चालवायचा ह्यो गाडा? लक्ष्मी, ही आपली दुःख आपण कोणाला सांगितली तर त्याला अजिबात दया न येणार. शेतकरी आत्महत्या करून मेला की मग सरकारला जाग येते. पेपरात बातमी येतात, मेल्यावरच सगळं मिळतं माणसाला. हाच विचार आपल्या सरकारनं आधी केला तर आतापर्यंत झालेल्या आत्महत्या थांबल्या असत्यानं. अक्षी बराबर आहे धनी तुमचं. जिथं श्रीमंती आहे तिथं श्रीमंती वाढतच राहते, आणि जिथं गरिबी आहे तिथं गरिबी ठाण मांडूनच बसती. हे धरती माय, तुझ्या लेकरा बाळांना उघड्यावर टाकू नको. टाकू नको ग. इमान बघ, इमान. ए इमान बघ. अरे बेवड्या, अरे गप. अरे काय बेवडं वराट येडं झालंय पाक. ए मी येडा नाही, अरे मी लय शहाणा आहे.
तुमच्यापेक्षा जास्त शिकलोय मी. अरे मी तुमचा बाप आहे बाप. अरे गण्या, हा तुझा चुलत भाव MSc BEd झालाय तरी अजून कुठं नोकरीला नाही. हा दारूच्या पायात वाया गेलाय. हा काय झालं याच्या नोकरीचं रे? अरे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अरे तो खूप शिकलाय, खूप मार्क पण मिळालेत आणि नोकरीसाठी त्यानं खूप प्रयत्न केला, पण बिचाऱ्याला आरक्षणामुळे नोकरी नाही मिळाली. त्या आरक्षणाचं बोट त्याच्या मानगुटीवर बसलं म्हणून तर तो बेवडा झालाय बघा. अरे विक्रम, बरोबर आहे तुझं. तुझे वडील देखील मुंबईला गिरणी कामगार होते. गिरणी बंद पडल्या, गावाला आले, परिस्थितीने घात केला म्हणून दारूच्या आहारी गेले. मी देखील शिकून ग्रॅज्युएट झालोय र, पण आपलं कुठं रंगाच्या कामात, कुठं गावंड्याच्या हाताखाली बऱ्याच ठिकाणी जायला लागतंय कामाला. आणि दुसऱ्याची संडासी बिंडासी बंद व्हायला लागतंय. आपल्या मराठी समाजातील मुलांना माणसांना नोकऱ्या का मिळत नाही तेच कळत नाही बघ. काय सरकारच्या पुढं डोकं आपटायचं का काय करायचं समजायला झालंय बघ आता. काय किती पोरं गावात बोंबलत फिरतायत बघतोय तू डोळ्यानं. एवढा मी पोलीस भरतीसाठी सराव केला, 90% मार्क मिळाली, पण काही त्याचा उपयोग झाला नाही बघ. पोलीस भरतीला खूप सराव केला. ते जाऊ दे आता. आपण शिवाजी महाराजाचं प्रबंध आता नाही प्रोग्राम करत ऐकायला आहोत. जायचंय. चला चल मग. शंकर, सावकार, ए लक्ष्मी पाणी आण. नाही ना, पाणी बिणी काय नको. मेल्यावर पाणी पाजा मला. शंकरे, माझे पैसे दे, नाही तर मी तुम्हा दोघांना पाणी पाहिजे. तुझी मुलगी मेली, बैल मेला म्हणून मी गप्प बसलो, पण याचा अर्थ असा नाही की माझे पैसे सोडून दे. अरे मी आपल्या सख्ख्या भावाला सोडलं नाही, तुला काय सोडणार आहे? भाऊजी, बरोबर आहे तुमचं. तुम्ही सारखं सारखं यायचं, आम्ही सारखं सारखं नाही म्हणायचं. पण हे म्हणतात तसं वाईस थोडे दिवस थांबा की. माझ्या तरी विनंतीला मान देऊन थोडे दिवस थांबा. थोडे दिवस म्हणजे किती दिवस? ते 1-2-4 महिने. ठीक आहे, 2-4 महिने थांबतो. थांबायचे वेगळे पैसे घे आणि त्यावेळेस काही ऐकणार नाही. आणि अजून एक, तुमच्या पोराला समजवा. फार जास्त बोलायला लागलाय तो, कायद्याची भाषा करायला लागलाय, आम्हाला कायदा शिकवायला लागला. त्याला समजवा, नाही तर तुमची खैर नाही त्याची खैर नाही. चला रे. होता त्या कसलं दुःख आलंय तुम्हाला? एवढं टेन्शन मध्ये बसलाय, काय झालं तात्या? काय सांगू गणेशा, माझं तरण ताटपवार लग्नाला आलेलं गेलं र. अरे या आरक्षणानं त्याचा बळी घेतला र. 10वीला त्याचा शाळेत पहिला नंबर आला होता. गावावर त्याचा मोठा बोर्ड लावला. लय अभिमान वाटला, पण नोकरीला गेला आणि तिथं मी आरक्षण आडवं आलं. अरे 40 एकराचा पाटील या दुष्काळापुढं हारला र. सावकाराचं कर्ज झालं, नात्या गोत्यातल्या सगळ्यांनी टाकलं. पोराला पतसंस्थेचं कर्ज काढून शाळा शिकवलं, पण काय बी उपयोग झाला नाही. पण आता वाटतं या समाजात जन्माला चालू नसतो तर बरं झालं असतं.
फास लावून घ्यावासा वाटतो, फास लावून घ्यावासा वाटतो. नकोय जिद, नकोय जिद. तात्या, आता रडायचं नाही तात्या, आता लढायचं आहे तात्या. हे बघ शंकर्या. अरे शंकर्या, ऐक जरा आमचं सगळ्यांचं. भाऊकीच्या नात्यानं लेखा सांगतोय सगळे आम्ही. आणि थोडी जमीन विकली म्हणजे काय तुझ्यावर डोंगर कोसळणार नाही. तुझाच कर्ज कमी होईल, तुझ्या अडचणी दूर होतील. ऐकलं का शंकर्या, तू मागत जर ऐकलंस आमचं, सावकाराच्या कर्जाचं आणि व्याजाचं डोंगर उभा राहिला नसता. अरे या पैशापायी सोन्यासारखी पोरगी गेली, बैल गेला, आणि सगळ्यात वाईट रुक्मिणीचा नवरा गेला. तू माझा ऐक, तू अर्धा एकर जमीन विकून टाक. तुम्हाला लाज नाही वाटत काय रे? पैशासाठी आपल्या आईला विकायला निघालात काय? हा? हे बघा, या जमिनीत मी जन्मलोय, याच जमिनीत मारणार, पण पैशासाठी आपली आई ऐकणार नाही. हा, हे बघ, तू जमीन ऐक ना तर नको ऐकू. ती 414 गटातली जमीन आहे ना, ती मोजून घे. 10 गुंठे तुझ्या जास्त जाते. तुला खूपदा सांगितलंय, आज बिनकामाचा वाद नको आहे. हे बघा, माझं अख्खं कुटुंब मेलं तरी चालेल, पण जमीन तुम्हाला मिळू देणार नाही. आणि हो, माझ्या ह्याच्यात तुझी जमीन शिरली असेल तर मोजणी करू, आली वाट्याला तर देऊन टाकतो, पण फसवणूक आणि जबरदस्तीनं माझ्याकडून जमीन घ्यायची नाही. हा. अरे शंकर्या, भावकी चांगलं समजवते. अरे कसली भावकी आणि कसलं काय? ही भावकी नुसती लुबाडा आणि वाटणी करून मजा बघाय बसली, बस दुसरं काय नाही. एक लक्षात ठेवा, मराठी माणसाच्या रक्तातला मराठी माणूस अजून झोपलाय. तो एकदा जागा झाला ना की मग बघा काय होतंय ते. मला सांगतायत भावकी. चला, याला समजवण्यात काय अर्थ नाही. ए सायली, आपलं प्रेम आहे का लय तुझ्यावर? तुझं आहे का नाही? सांग की. हे बघ शिवम, मी तुला 10 वेळा सांगितलंय माझं तुझ्यावर प्रेम नाहीये म्हणून. उगाच माझ्या नादी लागू नकोस, नाही तर तुझ्यावर पोलीस केस करेन मी. ए सायले, तुला लास्ट सांगतोय, तू जर आपली झाली नाहीस ना तर तुला कोणाची होऊन देणार नाही. आणि हो, ही जर एवढी गुरमी आली असेल ना तर सांग मला, तुला तुझ्या घरच्यांच्या पुढे पळूनच घेऊन जातो बघ. अरे बाबा, ती तुला नाही म्हणते ना, मग तिला कशाला त्रास देतोय? अरे तुझ्या बहिणीसारखी आहे ती, कायद्याचा गैरवापर कशासाठी? हे काय बहीण आहे का ही तुझी? नाही. निघायचं बघायचं, चल. माझी देवा, पोरीची छेड काढतोय, सोडणार नाही तुला. थांब थांब, पोरीची छेड काढतोय, थांब. अरे धरा त्याला, धरा, पोरीची छेड काढतोय. थांब, बोलतोय पुरी छेड करतोय. सोडणार नाही, सोडणार नाही तुला. थांब. अरे पळतोय कुठे? नंतर बघतो तुला, चल. अरे शिवाजीच्या मावळ्यानो, अरे झोपला की काय तुम्ही? अरे जागे हो, जागे. अरे दिवसा आपल्या आया बहिणीवर अत्याचार होतोय र. अरे कुठे गेला तो शिवाजीचा मावळा? आपल्या या स्त्रियांचं रक्षण करायचा, शत्रूला एका वारात ठार करायचा. अरे मावळ्यानो, हीच वेळ आहे, जागे व्हा आणि शिवाजीच्या विचाराचा महाराष्ट्र पुन्हा घडू द्या. आणि अन्यायाला वाचा फोडा रे माझ्या मावळ्यानो, अन्यायाला वाचा फोडा. अरे अन्यायाला वाचा फोडा रे. हा एक मराठा, लाख मराठा,
जय भवानी, जय भवानी. कशासाठी जगायचं, कशासाठी मरायचं, तूच सांग विठुराया, कशासाठी जगायचं, कशासाठी जगायचं, कशासाठी मरायचं, तूच सांग विठुराया, कशासाठी जगायचं. जागा हो रे जागा हो तू विठ्ठला, जागा हो तू जागा हो रे विठ्ठला, जागा हो रे जागा हो तू विठ्ठला, जागा हो तू जागा हो रे विठ्ठला. किती संकटाचा सामना करू मी देवा, जागा हो रे जागा हो तू विठ्ठला, जागा हो रे जागा हो तू विठ्ठला, जागा हो रे जागा हो तू विठ्ठला, जागा हो रे जागा हो तू विठ्ठला. लक्ष्मी वाईस दम धरूया, लय धाप लागली ग. थांबा थांबा. धनी, काय करायचं, आपले भोग आहेत, आपण ते भोगलेच पाहिजेत ना मग. अरे शंकर्या, अरे तुझ्या वावरातली माती आमच्या वावरात पडली की अजून किती आत घुसणार आहेस? हो दादा, अरे आम्ही कुठे घुसतोय, ते बैल नसल्यामुळे चाकोरी थोडी सरकली, त्याच्यावर वाद घालायला आलं होय. अरे तुम्ही तिघ सक्क भाऊ गेली 10 वर्ष जमिनीवरून वाद घालताय, गावातल्या इरीच्या पाण्यावरून वाद घालताय, आणि आता या गोष्टीवरून आमच्याशी वाद घालायला आलाय होय. ए शंकर्या, आमचं तुला नको तू बघ. अरे याच्यामुळेच आपला मराठी माणूस मागे राहिलाय. ए शंकर्या, तू शेजारी 20 गुंठ जमीन घेतली, तुझं पाऊल तुझ्या बैलाचं पाऊल माझ्यात टाकायचं नाही. काय भाऊ, हा असं कसं बोलतायसा तुम्ही? अहो नम्राचं दगड आहे त्यो, सरकारनं मोजणी करून घट्ट रवलाय, आणि कसं हलवणार आम्ही? हा ए ते काय मग दोघांना सांगू नको, जिमिनीच्या कायद्याखाली तुम्हाला दोघांना बी अटक करीन, कळलं काय? अहो भाऊ असं काय करतायसा, कुठली गोष्ट कुठे नेताय? मग आमच्याकडनं चूक होणार नाही, पाया पडतो आम्ही तुमच्या, जावा तुम्ही. आत्ता असलं कसलं तुमचं वागणं, आणि कायद्याचा धाक दाखवताय तुम्ही? बाई गप्प बस, सांगितलं ना, आमची मदत तिकडे येणार नाही, आम्ही काळजी घेतो. हा जावा, आम्ही काळजी घेतो. ठीक आहे ठीक आहे. अरे गुलाब, कुठे चालली एकटी एकटी? अरे पक्या बघ तुझी वहिनी कशी चालली पाखरासारखी. अरे 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 थांब थांब थांब. अरे गुलाब, पक्या पकड. कुठे चालली? आता कुठे पळणार? आता पुढे जाणार तू? का बोल ना, उचलायला ए पक्या, आवरला का तुझं? वय वय. हा चाल लवकर, चाल, फेकून देऊ नदीत, पुन्हा डोसक्याला ताप नको, चाल लवकर. अरे भाऊ, ही तरी मेली नाही का? काय? अरे मेली. पक्या काय बोलतो? अरे खरं सांगतो भाऊ, बघ तिला बाहेर घेऊ. त्याच नाही बाहेर. काय झालं? पक्या पळ 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 पळ. ही पोरं का पळाली?
शीत शंकराची पुरगे कारट्यानू तुमच्याकडे बघून घे. शंकर्या, अरे ये शंकर्या, शंकर्या, अरे शंकर्या कुठं आहेस तू? अरे शंकर्या, आपल्या रेशमाला बघ काय झालं. शंकर्या, अरे ये शंकर्या. अरे बाबा, हो 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 हो, का पळतोय? अरे त्या शंकर्याच्या रेशमाला पोराने बघ जाऊन काय केलं. सांग त्या शंकर्याला. शंकर्या, शंकर्या, अरे शंकर्या, अरे ये शंकर्या. चला 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 चला. अरे गाणे तू इकडं काय करतोय? तुझ्या बहिणीवर तिकडं नाही मरून पडली तिकडं. हो का लवकर पळ, अख्खं गाव गेलंय तिकडं. जा पळ. काय बोलतोय? जाऊन बघ. रेशमा, रेशमा, रेशमा. चला चला बाबा. रेशमा, काय झालं? काय झालं रेशमा? काय झालं? काय झालं? रेशमा, काय झालं माझ्या बहिणीला? काय झालं रे? रेशमा, काय झालं ना? रेशमा, आई काय झालं? रेशमा, काय ग रेशमा? बाबा, हे काय बरोबर झालं नाही. त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. बरोबर आहे. शंकरच्या पुरीचं लयच वाईट झालं रे. खरंच कोणी वाईट केलं असेल त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. लक्ष्मीच्या पोरीचं लय वाईट झालं. अशा मुलांना शिक्षा झालीच पाहिजे. रेशमाचं लई वाईट झालं ग. त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आणि मी तर म्हणतो त्याला अजून टांगून मारला पाहिजे. असा अपराध करणाऱ्याला जिवंत जाळला पाहिजे. रेशमा माझी खूप जिवलग मैत्रीण होती. रेशमा आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी होती. तिच्यावर झालेला अन्याय हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्याच्यावरती आवाज उठवून आणणं अत्यंत गरजेचं आहे. रेशमावर झालेला अन्याय खूपच वाईट आहे. ती आपल्या शाळेची विद्यार्थिनी होती. मी तर म्हणते मुखमोर्चाच काढला पाहिजे. अगदी बरोबर आहे. नमस्कार, मी भक्ती चव्हाण. 24 तास मराठामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज सोपर्डी प्रकरणाला 10 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही आरोपी पकडले गेले नाही. ते फरारच आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे. ह्या प्रकरणाची धग आज संपूर्ण महाराष्ट्रभर झाली असून पीडित मुलीला न्याय नाही मिळाला तर लवकरच अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल. तसेच पीडित कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी आजी माजी मंत्री व सामाजिक संघटनेवाले येऊन गेले आहेत. या प्रकरणाला संपूर्ण महाराष्ट्रभरातून सर्व जाती धर्मीयांनी निषेध दर्शविला आहे. पीडित मुलीला लवकरच न्याय नाही मिळाला तर ही धग अख्खा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन वैभव रणसिंहसह मी भक्ती चव्हाण. साहेब, या राज्याचे गृहमंत्री आहात तुम्ही. अहो काय चालेल काय तुमच्या राज्यात? एका निष्पाप मुलीवर होतो, तिचा जीव घेतला जातो. तुमची यंत्रणा काय झोपा काढते काय? त्याच कुटुंबातल्या एका तरुण मुलीला 5 ला पैसे नव्हते म्हणून आत्महत्या केली. एकाच कुटुंबातल्या 2 वेगवेगळ्या घटना आहेत. या 2 पोरींना जीव गमवावा लागलाय. पत्रकारांनी धारेवर धरलंय सरकारला. त्याच काळामध्ये त्या गावामध्ये दुष्काळ आहे, पाण्याची बोंबाबोंब आहे, चाऱ्याची बोंबाबोंब आहे. काय करतं काय तुमचं गृह खातं? साहेब, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलंय. आठवड्यातून एकतरी शेतकरी आत्महत्या करताना दिसतोय. या सगळ्यावर उपाययोजना करणं चालू आहे साहेब.
दुसरं म्हणजे त्या मुलीच्या बाबतीत जे घडले ते फार गंभीर आहे. मी तुम्हाला शब्द देतो साहेब की 5 दिवसाच्या आत आरोपीला जेरबंद करू. मी जिल्हा पोलीस प्रमुखांची तसं बोलून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडनं तशी हमी सुद्धा घेतली. काळजी करू नका साहेब. साहेब, विरोधी पक्षांनी आपल्या सरकारला धारेवर धरले. सामाजिक कार्यकर्ते, संघटना पेटून उठलेत. आपल्याला लवकरात लवकर त्या मुलीला देणं गरजेचं आहे. कारण हा प्रश्न जो आहे तर तो त्या फक्त मुलीपुरता किंवा त्या गावापुरता मर्यादित राहिलेला नसून हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राचा झालेला आहे आता सध्या. होय साहेब, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला खूप मोठा फटका बसणार आहे. हो की नाही? हो 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 मुख्यमंत्री साहेब, साहेब म्हणतात ते बरोबर आहे. आपल्या पक्षाला फार मोठा फटका बसू शकतो बरं. आणि कसं आहे की आज त्या मुलीवर झाला, उद्या माझ्या मुलीवर होऊ शकतो. आणि हे सगळे प्रकार आपण ताबडतोब थांबवले पाहिजे. आणि त्या मुलीच्या कुटुंबाला कसा न्याय मिळेल हे आपण बघितलं पाहिजे. हा गृहमंत्री साहेब, तुम्ही जरा जातीनं लक्ष घाला त्याच्यामध्ये. हे प्रकरण फार वाढत चालले हल्ली. साहेब, मला वाटतंय आपण त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना एकदा भेट देऊ. दौलताडे साहेब, तुम्ही बरोबर बोलताय. कायदेच इतके कडक केले पाहिजेत ना की मुलांची हिंमत नाही झाली पाहिजे मुलींकडे मान वर करून बघण्याची. आणि महत्वाचं, मीडियासमोर कुठलीही चुकीची प्रतिक्रिया जायला नको याची काळजी घ्या. तुमच्या बाकीच्या लोकांनी सांगा. आणि 5 दिवसाच्या आत आरोपी जेलबंद झाले पाहिजे. अरे तो लोक म्हणतील का चाललंय काय छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये. साहेब, तुम्ही म्हणताय तसं सगळं होईल. तुमचा शब्द खाली नाही पडू देणार. आणि हे जर का झालं नाही ना तर मी गृहमंत्री पदाचा राजीनामा देईन. लय वाईट परिस्थिती आली आमच्यावर. देवा, अरे कुणाचं वाईट केलं तर सजा दिली रे आम्हाला. नाही, आता मला गप्प बसायचं नाही. त्या नराधमाच्या नरडीचा गोड घ्यायचाय मला. तेव्हा मला गोड घ्यायचाय रे. गणेश, तो रडू नकोस. आपण यातून काहीतरी नक्की मार्ग काढू. अरे आज तुझ्या बहिणीवर अन्याय झाला, उद्या माझ्यासारख्या अनेक आया बहिणींवर अन्याय होतील. आता गप्प बसायचं नाही. आता गप्प बसून चालणारही नाही. अरे या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी क्रांतीची ज्योत हातात मशाल पेटवून आजची एक मराठा मुलगी उद्याची लाख मराठा मुलगी झालीच पाहिजे. तू म्हणते बरोबर आहे. आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपण एक छोटासा मोर्चा उद्यापासून काढू. त्यातून नाही मिळाला नाही तरी चालेल. दुसरा मोर्चा काढू, तिसरा मोर्चा काढू. एकदा तरी या झोपलेल्या सरकाराला जाग येईल. म्हणून म्हणतो र, माझ्या झोपलेल्या मराठ्यानो, तुम्ही जागे व्हा. बघा, आठवा तो 350 वर्षापूर्वीचा इतिहास. आणि या मराठ्याच्या मदतीला या. आज माझ्या बहिणीवर झालाय, उद्या तुमच्या बहिणीवर होऊ शकतो. म्हणून माझ्या बहिणीच्या न्याय हक्कासाठी उद्यापासून काढणाऱ्या मोर्चाला या तुम्ही. आणि आजचा हा एक मराठा उद्याचा लाख मराठा होऊ द्या. उद्याचा लाख मराठा होऊ द्या. अशा पद्धतीने बहिणीच्या न्याय हक्कासाठी पहिला मोर्चा गावात काढण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे निघाले. झळकल्या धगधगणाऱ्या ज्वाळा, वीरांगण हे घेऊन येती विजयाच्या त्या लाटा. वीरांगण हे घेऊन येती विजयाच्या त्या लाटा. एक मराठा लाख मराठा, शिवरायांची शपथ घेऊन हाती भगवा झेंडा घेऊन शिवराया. आय बाबा, का टेन्शन मध्ये बसलाय? बघा ना, आपला मराठी माणूस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमच एकत्र आलाय. आणि तो पण एका छोट्या मोर्चाच्या प्रयत्नामुळं. आश्चर्याची बाब आहे. तुम्ही कशाला विचार करताय? खरंच काका, अख्खा महाराष्ट्र आज माझ्या बहिणीच्या न्याय हक्कासाठी पेटून उठलाय. आणि आज मला त्याचा अभिमान वाटतोय. वरानो, माझं लेकरू गेलं. या लेकराच्या बाजूनं महाराष्ट्रातील सगळा मराठा माणूस एकत्र आलाय. तसेच महाराष्ट्रातले सगळे मावळे दुसऱ्याच्या अन्यायाविरुद्ध एकत्र उभे राहिले पाहिजेत.
असे प्रयत्न करा. हा तरुण पोरं एकत्र येण्यामुळेच महाराष्ट्र घडेल. अगदी बरोबर आहे. होय पोरांनो, हे म्हणतात ते अक्षी बरोबर आहे. माझ्या रेशमावर झालेला अन्याय हा नुसता माझ्या घरापुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातील पोरीबाळेवर झालेला अन्याय आहे तो. आणि या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठीच सगळे आपले बांधव एकत्र आले. त्याच्या पुढे कुणाच्याही पोरीबाळेवर असा अन्याय होणार नाही. देवाजवळ एकच मागणं आहे, हे माझं बांधव असंच सुख दुःखात एकत्र राहू दे, असंच एकत्र राहू दे. माफ करा मासाहेब, आम्हाला 350-400 वर्षात सुशिक्षित म्हणून मिरवताना विसरलो होतो तुमची शिकवण आणि संस्कार. स्वराज्य शब्दाचा खरा अर्थच नव्हता उमगला आम्हाला. 16व्या शतकात महाराष्ट्राच्या लेकी बाळींवर यवनांनी केलेल्या अतोनात छळातून तुम्ही स्फुल्लिंग पेटवले शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्मितीचे. आज पुन्हा यवनांनी मान वर केलीये विकृत मनोवृत्तीच्या रूपानं. डोळ्यात अंजन गेल्यागत खाडकन जागा झाला पुन्हा महाराष्ट्रातील मराठी माणूस. याची प्रत्येक मराठ्या मनाला जाणीव झाली आणि म्हणूनच कुठल्याही नेतृत्वाविना जो तो एकत्र आला. यवनी मनोवृत्तीला संपवण्यासाठी लेकीच्या टाहोनं एकच हल्लकल्लोळ झाला मनामनात. आणि न कळत अगणित पावले उंबरठा ओलांडून रस्त्यांवर पडली. नारी शक्तीच्या रूपात तिला न्याय मिळवून देण्यासाठी हा सकळ मराठ्यांचा शब्द आहे. आणि आज हेच वेळ घेऊन लाखो मराठा रस्त्यावर उतरले आहेत मासाहेब. म्हणूनच एक मराठा लाख मराठा आहे आणि एक मराठा म्हणजेच महाराष्ट्र आहे. हे आरोपी अजून पकडले गेले नाहीत. साधं 400 सुद्धा दाखल झालेलं नाही. पेपरमध्ये बघताय ना, लाखोच्या संख्येनं मराठी माणूस एकत्र आलाय आपल्या बहिणीच्या न्याय हक्कासाठी. ही अशी क्रांती पहिल्यांदा घडते महाराष्ट्रामध्ये, पहिल्यांदा. महाराष्ट्र पेटून उठलाय, लक्षात घ्या. बाजाला आता विरोधकांनी आणि बाकीच्या संघटनांनी माझी खुर्ची खेचायचं राजकारण सुरू केलंय. 5 दिवसाच्या आत आरोपी अरेस्ट झालेच पाहिजे, कळलं तुम्हाला? नाही साहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता गप्प बसून नाही चालणार. अहो, एक मराठा आता लाख मराठा झालाय. एक आधी छोटासा मोर्चा निघाला, मग लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले. म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, महाराष्ट्रभर मोर्चे निघाले. अहो, महाराष्ट्राचं सोडा, महाराष्ट्राच्या बाहेर MP आणि कर्नाटकासारख्या राज्यातून या मराठा क्रांतीला आता पाठिंबा मिळतोय. तसंच साहेब, देश सोडा हो, परदेशामध्ये सुद्धा नेदरलँड, मॉस्को, न्यूयॉर्क अशा ठिकाणी सुद्धा आता मराठा क्रांतीला पाठिंबा मिळायला लागलाय. आता येईल तो राजधानी साताऱ्याचा मोर्चा. पण असा शिस्तबद्ध मोर्चा हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. नाही खरं आहे साहेब, तुम्हाला सांगतो, आपल्याला साधी सभा घ्यायची म्हटल्यावर ना, कार्यकर्त्यांना फोन करा पर्सनली, त्यांना विनंत्या करा, त्यांच्या हातापाया पडा, त्यांना पैसे द्या, ते टेम्पो पाठवा, बस पाठवा. एवढं करून लोक येत नाहीत. इथं कोणी कोणाला काही सांगत नाही साहेब, तरी लाखोनं लोक येतात. खरं सांगतो, या मराठ्यांच्या एकजुटीला माझा सलाम आहे साहेब. साहेब, लवकरात लवकर मी त्या आरोपीला कोर्टासमोर हजर करतो. अहो, तुमचं पोलीस डिपार्टमेंट ग्रह करतं काय, झोपा काढतं काय? हाच प्रसंग जो तुमच्या मुलीवर ओढवला असता तर तुमची काय अवस्था झाली असते याची कल्पना करू शकता का तुम्ही? नाही खरं साहेब, तुम्ही बोलता ते. आता मराठी माणूस गप्पा बसणार नाही. 350 वर्षानंतर पेटून उठलाय मराठी माणूस. आणि आपण जर त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकलो नाही तर मग आपलं सरकार पडलं म्हणून समजा तुम्ही. सरकार पडण्याची भाषा करण्याऐवजी आलेल्या संकटावर मात करून पुढे जाण्याची हिंमत बाळगा. चला कामाला लागा. साहेब, आम्ही तुम्हाला वचन देतो, त्या मुलीला न्याय मिळाल्याशिवाय आपलं सरकार गप्प बसणार नाही. चला साहेब, येतो. मोर्चानंतर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांमध्ये चांगले बदल घडून यायला लागले.
पम्या काय झालं याला? तिकडे बघ तिकडे. आई शपथ, काय मस्त पोरगी आहे रे. असली पोरगी रोज मिळायला पाहिजे बघ. अरे मग पटव की. उतर का जरा, दाखवतेच याला. आली बघ. काय रे, काय बघतोस रे? शहाणपणा करतोस का तू? माहितीये की तुला. काय माहितीये? काय बघतोय ते? त्याचे बघतोयस ना, ते घरी जाऊन आई बहिणीकडे बघायचं, कळलं ना? आई बहिणी आहेत ग, फक्त तू नाहीस. तू फक्त हो म्हण. दाखवतेच याला. शहाणपणा करतोस, आगाऊपणा करतोय. धरा का पोरीला यांना? सोडू नका अजिबात, धरा. का पळताय? या ना या, करा माच, करा रुबाब. मुलींनो, आता अजिबात घाबरायचं नाही आणि रडायचं तर बिलकुलच नाही. आता फक्त लढायचं, फक्त लढायचं मुलींनो, फक्त लढायचं. यापुढे जो ठेवील जाऊनच्या लेकींवर वाईट नजर, त्याचा असाच वाजेल गजर. जय भवानी, जय शिवाजी. अगं बया धनी, लई खुश दिसताय आज. हो, मी आज खूप खुश आहे. बघ, हे बघ, माझ्या मोठ्या देवाचा फोटो आणलाय. शिवाजी महाराज आणि जिजामातेचा फोटो आणलाय. आजपासून आपल्या घरात बाहेर निघताना दिसेल अशा ठिकाणी लावायचा, म्हणजे मराठी माणसाचं रक्त सळसळून पेटून उठेल. आता बघा, खरं तुम्ही मला शिवाजी महाराजांचं मावळ शोभतया आणि त्याचा मला अभिमान वाटतोया. अगदी बरोबर, तू खरंच माझी बायको शोभतेस. उगाच काय? आपण घरात पूजा करूया. चला चला. काय रे, उशिरा का होईना पण योग्य टायमावर आलास. अरे आपण एका भावकीतलं आणि आपणच एकामेकाच्या विरोधात उभं राहायचं, हे चुकीचं आहे. खरं आहे तुझं. अरे असं करण्यानं आपण पार्ट्या करतोय आणि यामध्ये मताची विभागणी होती. होय, आता आपल्याला भावकीचं राजकारण संपवायला हवं. खरं आहे तुझं. आणि मी पण आता बदललोय. मराठा मोर्चाला गेल्यापासून मला सतत शिवाजी महाराजांचंच विषय डोक्यात आठवतात. तर आता हे थांबायला हवं. आता खरा शिवाजी महाराजांचा मावळा शोभतोयस बघ गड्या. तू असले कपडे घालून तुला लाज वाटते का ग जायला बाहेर? हा, अगं जरा आजीकडे बघ, प्रतिभाताई पाटील आणि जिजामाताकडे बघ. त्यांचा डोक्यावरून पदर कधी पडलाय का? तू मोर्चाला गेली होतीस ना, आणि असलं वागणं? कॉलेजात जाणाऱ्या मुली अशा वागत नसतात. आई, चुकलं माझं, मला माफ कर. मी अशी परत कधीच नाही वागणार. मी आपल्या संस्कृतीचा मान आणि आदर राखेन आणि महाराष्ट्रातील जिजाऊंच्या लेकींना असले फॅशनेबल कपडे घालण्यापासून थांबवेन. लय ग माझी गणाची पोरगी. या मोर्चामुळे झालेला मराठी माणसातला बदल कायमस्वरूपी राहिला पाहिजे आणि हा माझा मराठी माणूस असाच प्रत्येकाच्या सुखादुःखात एकत्र आला पाहिजे. यापुढे अनेक मोर्चे निघणार. माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिलीच मोठी क्रांती मोर्चामुळे घडून आलेली आहे. जोपर्यंत माझ्या बहिणीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार. आणि तुला सांगतो, आणि ती तिथून गेली आणि मग आले आले आले. काय झालं तुमचं? गप बसन जरा. आली 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 आली. थांब, आज काम झालंच पाहिजे आपलं. थांब, मी विचारतो. थांब जरा. माझा रस्ता सोडा. काय समजतेस काय तू स्वतःला? हा, तुले आल्याबट लागून गेली काय? कोण आहेस कोण तू? जे काय असेल ना ते उत्तर मला आजच्याच पाहिजे. मी कोण आहे ते तुम्हाला उद्या सांगते. आहे जिजाऊ तुझ्या नसात, आहे तीच ताकद तुझ्या मनगटात. फक्त एकदा गनिमिकावा करून बघ. एक काम करा, तुम्ही सगळे उद्या याच ठिकाणी या, ठीक 10 वाजता. मीही येते माझ्या मैत्रिणींना घेऊन. मग जाऊयात आपण फिरायला सगळेच एकत्र. येईल ना मजा तुम्हालाही? येते मी. करण भाऊ, झालं काम, उद्या पार्टी आहे. राम राम. राम राम. या पोपटराव, नमस्कार. काय काम काढलं? अरे तू तर माझ्या भावकीतला असून मी किराणा दुसरीकडेच भरत होतो. मी तुझ्यावर जळत होतो. मी मोर्चाला गेल्यापासून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा आत्मा जागृत झालाय. खरंच शिवाजी महाराजांचा सच्चा मावळा असल्याचा स्वबलास तू. मनाला समाधान वाटलं. जय शिवाजी. जय शिवाजी.
अप्सरा आली. खरंच आली की, आणि सोबत मैत्रिणी पण आहेत की राव. अरे ही लोक तर स्कार्फ बांधून आले. अरे स्कार्फ बांधून येऊ दे, नाहीतर काय पण बांधून येऊ दे. आली तर जायचं फिरायला, चला. काल सांगितल्याप्रमाणे आलेली आहे मी माझ्या मैत्रिणींना घेऊन. चला तर मग जायचं ना फिरायला. घ्या ना मग प्रत्येकाने प्रत्येकीला आपापल्या गाडीवर. हा पण मी मात्र किरणच्याच गाडीवर बसणार. हा मी तुझ्या गाडीवर बसणार आहे. मी तुझ्या गाडीवर बसणार आहे. मी तुझ्या गाडीवर बसणार आहे. अरे स्कार्फ काढा ना, चला ना, जायचं ना फिरायला. काढा लवकर, चला. तू आपल्या बहिणींना घेऊन आली की. अरे ही तर माझी बहीण आहे. अरे ही पण माझी बहीण आहे. अरे ही तर माझी ताई आहे. माफ कर मला ताई, खरंच मला माफ कर ताई. पुन्हा असं नाही होणार ताई, चुकलं माझं. अरे माना खाली काय घालताय? बांगड्या भरा, बांगड्या हातात. शिवाजी महाराजांनी काय शिकवण दिली? परस्त्री ही माते समान असते आणि तुम्ही हे काय करताय? हा काय करताय? कालच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार होते मी. ऐकायचंय ना तुम्हाला? ऐका. मी कोण विचारलं होतं ना तुम्ही मला. अरे मी शिवाजी आणि जिजाऊंची लेक आहे. आज स्वतःच्या बहिणीला इथे बघून कशी फाटली रे तुमची. आणि तुम्ही याच महाराष्ट्रात राहून परस्त्रीवर अत्याचार करताय. दुसऱ्यांच्या बहिणीवर अत्याचार करताना हे कसं लक्षात येत नाही की स्वतःच्या पण आया बहिणी आहेत ते. आता स्वतःच्याच बहिणीला समोर बघून कसं वाटतंय? आम्ही जिजाऊंच्या लेकी आता एकट्या नाही, लाखोच्या संख्येने एकत्र आलेलो आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. चहा घ्या. आणि काय हो, सदान कदा हिशोब कसला करतायसा? दुसरं काय करणार? हा, तुला सांगतो, साधारण 35 लाखाची मुद्दल, 15 लाख व्याज, जवळजवळ 50 लाखाचं कर्ज आहे माझं गावावर. पण या दुष्काळात कोणी पैसे द्यायला तयार नाहीत. मागितलं की काही ना काही कारण सांगतात. आता या शंकऱ्यावर तर फक्त 3 लाखाचं कर्ज आहे. त्याच्याकडनं कसे वसूल करायचं, काय करायचं, काही सुचतच नाही मला. सोडून द्या ना हे समज. हे बघा, फुकटचा पैसा तसा बी कोणाला बी पचत नाही. बघितलंच नव्ह, आता सासूबाईंवर दवाखान्यात 2.5 लाख रुपये खर्च करावे लागले. मी काय म्हणते, त्या बरेच तुम्ही दुसरं काहीतरी काम बघा की. काय गोट्या खेळू? धंदा सुरू करू? बसतो केस कापत. पहिले तुझीच कापतो करतो तुला. जा आपलं काम कर, मला माझं काम करू दे. शंकराच्या पोरीवर अन्याय झालाय. उगाच पैसे बिसे मागायला जाल आणि 12च्या भावात जाल. बेकायदेशीर सावकारी करणं म्हणजे लई मोठा गुन्हा आहे. तुरुंगात जाऊन बसाल. कशा पाहिजे लोकांचा तळतळाट घेतायचा? हा, टीव्हीला बघतायचं नवं काय काय चाललंय ती. हे बघ, तळतळात तर लागणारच आहे. मी काय म्हणतो, पैशाचा प्रश्न आहे. निदान मुद्दल जरी मिळाली, व्याज सोड, मुद्दल जरी मिळाली ना, तर आत्ता धंदा बंद करतो आज. पण पैसे तर मिळू दे. जाणार कुठे? ते काय नाही, 3 तारखेला मी सातारच्या मोर्चाला जाणार आहे. तुम्ही बी माझ्या संगत चला. तू म्हणतेस ते बरोबर आहे. पैशाच्या मोहात मी खूप लोकांचं नुकसान केलंय, स्वतःच बी केलंय. ठीक आहे, येतो मी मोर्चाला. पुन्हा 400 वर्षांनंतर एक नवीन इतिहास घडणार. दिनांक 3 ऑक्टोबर 2016, मराठा क्रांती मोर्चा, सातारा. 1 मराठा, लाख मराठा, लाख मराठा, लाख मराठा.
जन्म देणाऱ्या आणि त्यांना घडवणाऱ्या एकनिष्ठ आणि धाडसी स्त्री जिजाऊ यांच्या राज्यात आज एका स्त्रीला सन्मान आणि न्याय का नाहीये? अरे ज्या शिवछत्रपती महाराजांच्या राज्यात स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांचे हातपाय तोडले जायचे, काय चाललंय त्या महाराष्ट्रात आज? एकीकडे म्हणता मुली वाचवा, मुली जगवा, मुली शिकवा, आणि दुसरीकडे त्याच मुलीचा सन्मानही तुम्ही करू शकत नाही. का नाहीये तिला न्याय? अरे नका ठेवू वाईट नजरा, अरे नका ठेवू वाईट नजरा. जिजाऊंच्या लेकींवर अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय मराठ्यांच्या एकीवर. शिवछत्रपतींचे मावळे आम्ही, शिवछत्रपतींचे मावळे आम्ही. मराठी आमची मायबोली आणि संस्कृती आमचा बाणा. निधड्या छातीनं न्याय घेऊन जाऊ, मराठा म्हणा. निधड्या छातीनं न्याय घेऊन जाऊ, मराठा म्हणा. जय जिजाऊ, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. आजच्या या बैठकीमध्ये आपण काही महत्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. त्यातला मुद्दा नंबर 1, आरोपी जेलबंद झाले पाहिजे. 2, स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न. मुद्दा क्रमांक 3, मराठी माणसाच्या मागण्यांचा प्रश्न. 4, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. सोपर्डीमध्ये झालेली घटना ही अतिशय गंभीर असून त्यातले आरोपी पकडण्यामध्ये आपल्याला लवकरच यश मिळावं अशी मी गृहमंत्र्यांना विनंती करतो. हा खटला फास्ट ट्रॅक बेसिसवर चालवून कोर्टात त्या मुलींना लवकरात लवकर न्याय कसा मिळेल हे बघणं आपलं कर्तव्य आहे. तसंच आपल्या राज्यातल्या मुलींच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा प्रकारची योजना आपण लवकरच आखणार आहोत. आणि हे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्यच आहे. करेक्ट आहे साहेब, तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. कारण आजकाल महिलांवरचे जे वाढत्या त्याचं प्रमाण बघितलं तर मला असं वाटतं की आपले जे कायदे आहेत त्याची कडक अंमलबजावणी करणं फार गरजेचं आहे. आणि जर समजा शक्य झालं तर आपण ह्या दृष्टिकोनातून एक नवीन काही कायदे आपल्याला करता येईल का ह्याचा पण आपण आढावा घेतला पाहिजे. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की आजच्या तरुण पिढीला मुलींकडे मान वर करून बघायला भीती वाटेल, 10 वेळा ते विचार करतील असे कायदे झाले पाहिजे. तसं चोपरडीमध्ये जी घरामध्ये घटना घडलेली आहे फक्त त्या काही घराचं दुःख नाहीये तर ते सगळ्या महाराष्ट्राचं दुःख आहे असं मी मानतो. साहेब कायदा असा कडक करा की फाशीशिवाय पर्यायच उरणार नाही. अहो हल्ली प्रमाण किती वाढलंय. अरे साहेब नक्की तुम्ही याच्यावरती काहीतरी पर्याय काढा, कारण आजकाल आपल्या आया बहिणींना रस्त्यावर फिरणं मुश्किल झाले. दुसरा मुद्दा असं सांगायचं की सध्या चित्रपटांची कथा किंवा गाण्यामध्ये मुलामुलींचे प्रेमाचे प्रमाण हे वाढलेलं आहे. मुलगा किंवा मुलगी फोनवर जास्त वेळ जर एकांतात कोणाशी बोलत असतील तर ते कोणाशी बोलतायत? मुलगा किंवा मुलगी शाळेत जातात किंवा जात नाहीत, आणि जर गेले नाहीत तर कुठे गेलेत? याच्यावर पालकांनी काळजी घेण्यासारखं काय हे पालकांना आपल्याला समजावून सांगावं लागेल, किंवा त्या संदर्भात काही मीटिंग करावी लागेल पालकांशी म्हणा, काही संस्थांशी म्हणा. मुलं मुली आजकाल पिकनिकला जातात, तोंडावर रुमाल बांधतात. चेहरा लपवणं हा प्रकार आपल्याला थांबवायला पाहिजे. त्यासाठी कडक कायदा करणं आवश्यक आहे. वाढत्या फॅशनेबल कपड्यावर बंदी आणणं त्यासाठी एक कायदा आपण करणार आहोत. त्यामुळे संस्कृतीचा आदर ठेवायला मदत होईल आपल्याला. होय साहेब, तुम्ही जे बोलताय एकदम माझ्या मनासारखं बोलताय. हे तर व्हायलाच पाहिजे. काय आणि सर आणखीन एक समस्या आपल्याला भेडसावून राहिली ती म्हणजे अशी की मराठी तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलं आहे साहेब. मराठी तरुण खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेला आहे साहेब. त्याचं कारण म्हणजे कुठल्याही त्याला सवलती नसल्यामुळे त्याला नोकरीधंदा मिळत नाही. तर त्यावर पण आपण काहीतरी विचार केला पाहिजे साहेब. नाही साहेब, आणखीन मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सुद्धा आता वाढत चाललेलं आहे. आता तर त्यांच्या बायका मुली आत्महत्या करायला लागल्यात. हे रोखण्याकरता आपण काहीतरी ठोस उपाययोजना करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा जो कर्जाचा बोजा आहे तो कमी करण्याकरता सुद्धा आपण काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. तुमच्या सगळ्यांच्या मतांचा मी आदर करतो. तुम्ही सगळे बोलताय ते अतिशय बरोबर आहे. या बाबतीत आपण काही महत्वाची पावलं उचलणारच आहोत. पण सांगायचा मुद्दा असा की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला न जुमानता प्रत्येकानं आपापली जी दिलेली कामं आहेत ती चालू ठेवावीत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा विचार करावा. अर्थात
त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत, परंतु त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीतली एक गोड बातमी मी लवकरच तुम्हा सगळ्यांसमोर मांडणार आहे. आणि महत्वाचं, सोपर्डीतील घडलेल्या घटनेतील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हे आज मी तुमच्या समोर जाहीर करतो. वा 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 वा. आव ऐकलं का? आदन ठेवायचं म्हणलं तर घरात काय बी नाही. अगं मग मी काय करू सांग. हा बघ, हा काय काम करायला तयार नाही. नको ते मोर्चे काढत बसलाय. माझं तर डोसकच चालत नाही. संकटावर नुसती संकट येत आहेत. आये दादा, मी तुम्हाला सांगितलंय ना, नोकरी करणार नाही. मी फक्त अन्यायाविरुद्ध लढणार आहे. आता यापुढं या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी सतत लढणार. अजून किती मोर्चे बाकी आहेत? लगेच हार मारायची? बाबा नाही, मी नाही हार मानणार. आव माझ्या सख्या बहिणीवर झाला, उद्या लाखो बहिणीवरती होतील, मग गप्प बसायचं नाही? हे मला पटणार नाही. मी माझी लढाई चालू ठेवणार आणि मी मोर्चाला जाणारच. घरात खायला नाही न मोर्चे काढतोय. एक लक्षात ठेव, काम केल्या बिगर या घराचा उंबरा सुद्धा ओलांडायचा नाही. एक तर कमाव, नाही तर तोंड काळ कर इथून. चल जा. मला यापुढं या घरात राहायचं नाही आणि माझं तोंड पण दाखवायचं नाही. निघालो मी. अरे अरे थांब. नाही. अरे थांब. अरे गणेश थांब. कसली लढाई करणार आहे? अरे घरात भाकरीला पीठ नाही उरलं आपल्या. कसल्या लढाई करतोयस? सोन्यासारख्या 2 पोरी गेल्या, बैल गेला, आता माझ्यापाशी काय नाही राहिलं. नको आपल्याला ते मोर्चे, नको तो न्याय. जर काय करायचं असेल तर घरासाठी कर आपल्या. अरे बाप हाय तुझा, परिस्थितीने व्यापलाय तू. कशाला बापाचं वाईट वाटून घेतोस? अरे पुरा ऐक माझं गणेश. अरे पुरा ऐक माझं गण्या. अरे गण्या कुठे निघालास? चाललोय घर सोडून. काय काय लागलंय तिकडं? काय रगात येते या? अरे आई वडिलांची भांडणं झालीत, वैताग आलाय मला. मला राहायचं नाही बघ घरात. कायमचं घर सोडून चाललोय. काय मग मला पैसे कोण देण्याला का? 1000 रुपये देला का? तुझ्यासाठी घेतलेले दुसऱ्याकडनं. दे रे मित्र सोडून. चल जाऊ दे मला बाबा. बापू शेठ 500 रुपये उसन पाहिजे, पोराची फी भरायची. काय डोकं बिकं फिरलाय काय तुझं? सकाळ सकाळी आलाय तोंड घेऊन पैसा मागायला. हा चल चालता हो. अरे कितींदा सांगितलं पैसा मागत जाऊ नको म्हणून. 2500 रुपये नेलस, काल पेंडीचं पोत नेलस आणि आज पुन्हा 500 रुपये मागतोयस. काय लाज बीज आहे की नाही तुला? चल नेक. अहो बापू शेठ, कशाला गरीबाला बोलताय? अहो त्याला गरज आहे म्हणून पैसे मागतोय ना तुमच्याकडे. भरणं करत नाही हो. अहो माझा हा शेतकरी कर्जाने दुष्काळानं मेलाय हो. अहो बापू शेठ, एक विचार करा. माझा शेतकरी तुमच्याकडे दूध घालायला आल्यावर त्याला तुम्ही 20 रुपये भाव देता. अहो हेच दुधाची पिशवी दुकानात घ्यायला गेलं ना 44 रुपये घेतले जातात. आणि माझा शेतकरी बाजारात गेला ना कोथिंबीरची पेंडी विकायला, त्याला 5 रुपये दर दिला जातो. अहो नाही हो, हे चुकीचं आहे. माझ्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे बघा. अहो मोठ्या मॉलमध्ये गेला ना, थोडी एसीची हवा लागली ना, छोट्या वस्तूला 1000च्या नोटा काढून दिल्या जातात. पण इथं माझ्या शेतकऱ्याचा कोण विचार करत नाही. बिचारा मरमर शेतात मरतो. अहो कर्जाचा डोंगर झालाय हो, त्याची कोणाला दया येत नाही. खरंच हे चित्र बदललं पाहिजे. बराबर आहे पोरा तुझं. आजपर्यंत आपली दया माया कुणालाच आली नाही. म्हणून म्हणतो शेतकरी बांधवांनो, अरे जागे व्हा, जागे व्हा.
अरे हीच वेळ आहे जागी व्हायची. अरे आपला जर विकास करायचा असेल तर मी काय म्हणतो लक्षात ठेवा, आता भाऊकीतलं राजकारण संपवा, भावाभावातली दुश्मनी संपवा. आपल्याला एकत्र आलंच पाहिजे. आहे तुम्हाला मान्य? चला आजपासून एक मुठीची वज्रमुठ घट्ट करूया आणि संकटाचा सामना करूया. जय भवानी, जय शिवाजी. शांताबाईचं गाणं लावूया, नंतर राडाच करायचंय. अरे बस की रे गपगुमान, जरा काम तरी करू दे. काय म्हणला तू त्याला? अरे कसलं गाणं लावत आहे तुला? लाज वाटते का? डान्स कसला करायचा आहे? अरे काय करतोय आपण? ऐका मान थोडंफार लक्षात ठेवा, या पुढे ना वाईट गाणे कधी लावायचे नाहीत. आणि कुठल्याही महापुरुषाच्या जयंतीला असं जर केलं ना तर या काठीनं वारीन एकेकाला. दादा तू का असं येड्यासारखं करतोयस? हो मी वेडा झालोय, मला वेड लागलंय. आज 19 फेब्रुवारी माझ्या या शिवभक्तांच्या पुण्याईचा दिवस. पण आज मला लाज वाटते, लाज. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या लाखो मावळ्यांचं रक्त सांडलं गेलं. लाखो मावळ्यांच्या रक्ताच्या बलिदानानं माझ्या महाराष्ट्राचा इतिहास रवला गेला. आणि जावा त्या आंध्र प्रदेशमध्ये शेलम सारख्या सिटीमध्ये राज दरबारासारखं शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलंय. आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूरमध्ये छोटंसं माझ्या देवाचं मंदिर आहे आणि ते फक्त शिवजयंतीला दर्शनासाठी खुलं केलं जातं. पण या पुढे मी असं होऊ देणार नाही. मी माझी स्वतःची मी माझ्या राजाचं मंदिर बांधणार आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवभक्तांच्या दर्शनासाठी खुलं ठेवणार. अरे माझ्या भावानो, शिवभक्तानो, वाटलं तर या माझ्या मदतीला, नाहीतर माझी लढाई मी एकटाच चालू ठेवणार. वा भावा वा, तुझ्यासारख्या शिवभक्ताची गरज आहे या महाराष्ट्राला. खरा शिवभक्त तर तूच. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती महाराणी ताराबाई समाधी, अरे काय अवस्था करून टाकली. आजूबाजूला घाणीचं साम्राज्य. अरे बघा ही समाधी आहे, समाधी. अरे एवढा जर समाधी भोवती कचरा असेल तर आपण काय करतोय? अरे बरोबर नाही र, हे चित्र बदललं पाहिजे. अरे थोर महापुरुषांच्या समाधीची अशी अवस्था होत असेल तर नुसत्या पुण्यतिथी जयंत्या साजऱ्या करून काय उपयोग र? अरे जागं व्हा र शिवाजीच्या मावळ्यानं, जागं व्हा र आणि हे चित्र बदलून टाका र, बदलून टाका र. कसं आहे माहिती आहे का, इतक्या वर्षापासून आपण बसतोय, भेटतोय, लग्नानंतर पण ती आठवण राहावी ना म्हणून आपण इथं तुझं आणि माझं प्रेमाचं प्रतीक म्हणून नाव लिहूया आपल्या दोघांचं. अरे पण हे शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या भिंती आहेत, इथं लिहिणं म्हणजे. इकडे बघ, सगळीकडे बघ, सगळ्यांनी लिहिलंय. आपण लिहिले तर काय फरक पडतोय? ठीक आहे, लिहूया. ओके. अरे जरा नीट लिही ना, कसं काढलेस? अगं लिहितो ना, आपल्या प्रेमाची आठवण. लिहा लिहा, प्रेमाची नावं लिहा. लाज वाटते का तुम्हाला? हा लाज वाटते का? अरे या माझ्या राजाच्या किल्ल्याच्या भिंती आहेत र, आणि तुम्ही प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याच्यावर बदाम काढताय. काढ तो शर्ट काढ. अरे काढ म्हणतोय ना, काढ शर्ट काढ. पुस पुस पुस. अरे कसलं हे प्रेम? पुस. होय. लिहिताना तुम्हाला लाज वाटते का? सॉरी. अरे शोभतं का तुम्हाला? या काठीनं फोडलं पाहिजे. सॉरी सॉरी. लाज वाटते का? अरे लाज वाटते का? सॉरी म्हणतोय. अरे माझ्या महाराष्ट्रातील जनतेनो, अरे विचार करा. अरे हे आपल्या शिवाजी महाराजांचं वैभव आहे रे. जर आपण अशा ठिकाणी वाईट कृत्य करत असेल तर काय उपयोग नाही. यापुढे असं होणार नाही आणि यापुढे हे चित्र बदललं पाहिजे. जर असा कोण वाईट कृत्य करताना आढळला ना, त्याला चोप मार दिल्याशिवाय गप्प बसू नका. असेल अभिमान शिवाजी महाराजांचा आणि असेल गर्व महाराष्ट्राचा, आणि अशा गोष्टी करण्यापासून प्रत्येक जण प्रत्येकाला रोखतात. माझ्या महाराष्ट्रातील जनतेनो, अरे काय अवस्था करून टाकली माझ्या किल्ल्याची. उघड्यावर टाकून दिले, वाऱ्यावर सोडून दिलंय माझ्या राज्याचं स्वराज्य. कोण शेंगाची टरपार टाकतय, कोण पाणी पिऊन पाण्याच्या बाटल्या मोकळ्या टाकून देतय, पेपर्स खाऊन कागद फेकून देतय, आणि कोण किल्ल्यावर जाऊन फॅशनेबल कपडे घालून कुठं पण कसं पण नाचून पोट काढतय. अरे हे काय किल्ला आहे? माझ्या राजाचा किल्ला आहे.
अरे का तुमच्या लक्षात येत नाही? का वेडेमानी वागताय? अरे बस झालं हे बस. अरे विचार करा, ह्या कृती जर मी तुमच्या घरात केल्या तर तुम्ही माझं छताड धरल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि मला 2 वाजल्याशिवाय गप्प बसणार नाही. मग हा फरक माझ्या राजाशीच का आणि कशासाठी? अख्ख्या महाराष्ट्रातून इतर मंडळी माझ्या किल्ल्याच्या पाहणीसाठी येतात. मग कधी कुणाला विचार येत नाही की आपण किल्ल्यावर जाऊन 1 तास अर्धा तास किल्ल्याची स्वच्छता करावी? कुणालाच काय वाटत नाही. करोडो रुपयाची उधळण केली जाते, पण माझ्या राजाच्या किल्ल्यासाठी 1000ची पण वर्गणी द्यायला कोण पुढे येत नाही. कोणच पुढे येत नाही. अरे कुठून आले तुमचे पैसे? कुठून आले गाड्या? कुठून आले बंगले? हे सगळं माझ्या राजामुळेच ना. अरे नको आता आपल्याला तो इतिहास, नको आपल्याला राजे. म्हणून म्हणतोय माझ्या जनतेनो, विचार करा. असेल शिवाजी महाराजांचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गर्व, तर हे चित्र बदलून टाका आणि याची सुरुवात स्वतःपासूनच करा. जय शिवाजी. कुठं आहे तुम्ही? अहो बघा या मावळ्याचं काय हाल झालेत महाराज. महाराज किती काढायचे मोर्चे? अहो कधी मिळणार माझ्या बहिणीला न्याय महाराज? छोटासा मोर्चा काढला, 1 मराठा जागा झाला, त्यातून लाखो मराठी माझे रस्त्यावर उतरले. अहो किती दिवस गेले पण नाही मिळाला माझ्या बहिणीला न्याय महाराज. माझे सगळे रस्ते बंद झालेत महाराज. आता मला नाही जगायचं महाराज, नाही जगायचं. थांब गणेश. महाराज, महाराज मुजरा. महाराज नेभळटांचा मुजरा स्वीकारत नसतो आम्ही. महाराज मी निब्रट? हो, नेभळटच. पळवाटा शोधणारा नेभळ. महाराज अहो मी हारलोय महाराज. माझे सगळे रस्ते बंद झाले हो महाराज. आमचं कुटुंबच उद्ध्वस्त झालं महाराज. दुष्काळ माझ्या बापाचं वाटोळं झालं. कर्जमाजारी झाला माझा बाप. सोन्यासारख्या बहिणीला असाला पैसे नसल्यामुळे आत्महत्या करायला लागली महाराज. माझ्या दुसऱ्या बहिणीवर तिला पण मारायला लागलं, पण अजून न्याय नाही मिळाला महाराज. न्याय नाही मिळाला. अहो मी एवढं शिकलो, 90% मार्क मला मिळाली, पण नोकरीचा पत्त्या पण नाही उरला महाराज. अहो कसं जगायचं आणि काय करायचं तुम्हीच सांगा मला महाराज. म्हणून मी इथं आत्महत्या करायला आलोय. मला नाही जगायचं महाराज. आता मला आत्महत्या करायची आहे हो, आत्महत्या करायची आहे. जीव दिलास तर अजून चिथू आणि गडावरून दिलास तर तुला कुणीही क्षमा करणार नाही महाराज. आम्हाला कल्पना आहे तुझ्यासमोर खूप प्रश्न आहेत, पण तुला खंबीरपणे पाय रोवून उभं राहावं लागेल, लढावं लागेल. आमच्याशी प्रामाणिक राहा, सगळ्या दुःखांचं निवारण होईल. तुम्ही आमच्या जयंत्या साजऱ्या करता, आमचा उदो करता, आनंद आहे, पण आमचे विचार अंमलात आणा. त्याने तुमच्या सगळ्या दुःखांचं निवारण होईल आणि खऱ्या स्वराज्याचा साक्षात्कार होईल तुम्हाला. आमच्या कार्याचा, आमच्या जीवनाचा नीट अभ्यास करा. कल्याणच्या सुभेदाराची सून रूपमती, तिला आम्ही मातेसमान मानतो. आजकालच्या काळात परस्त्री बघितली की मनातला वासनेचा वारू उधळायला लागतो. काबूत आणा त्याला, मग आया बहिणींवर व्हायचे थांबतील. स्वराज्याच्या उभारणीसाठी सर्व जातीपातींचे, उच्च नीच वर्णाचे लोक आमच्या मागे उभे होते. शिवाकाशीदनं आमच्यासाठी बलिदान केलं. बाजी प्रभू घोडखिंडीत गतप्राण झाले. त्यांच्याबरोबर 400 बांदलधारा तीर्थी पडले. मदारी मेहतरनं आग्र्याला आमच्यासाठी जीव धोक्यात टाकला. मुरार बाजीचं मस्तक छाटलं गेलं.
पण धड आमच्यासाठी लढत राहिलं. आणि बहिर्जी नाईक आयुष्यभर स्वराज्यासाठी संकट पाठीवर घेऊन लढत राहिला. सिद्धी हिलालनं स्वराज्यासाठी 5 मुलांची कुर्बानी दिली. तानाजी, रायनाक, रायप्पा, भूती, गोंधळी, गारुडी, कलावंत सगळे एक दिलाने उभे राहिले स्वराज्यासाठी. अरे आम्ही तुम्हाला स्वराज्य निर्माण करून दिलं, तुम्हाला फक्त सुराज्य करायचंय त्याचं. अरे का नाही तुम्ही सगळे एकत्र येत? का नाही एक दिलाने उभे राहत? आज शेतकरी गळ्याला फास लावून आत्महत्या करतोय. अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. आमच्या वेळेला शेतकरी काय, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही आम्ही स्पर्श करत नव्हतो. कर्ज देत होतो पण पिकल्यावर परत घेत होतो. वसुलीची सक्ती नव्हती. आज तरुण सुशिक्षित मंडळी बेकार आहे, त्यांच्याकडे कामधंदा नाही. तुमचं यश अपयश सांगायला तुमच्याकडे वडीलधारी मंडळी तरी आहे. आम्ही जेव्हा स्वराज्याची उभारणी केली तेव्हा आमचे वडील शेकडो कोस दूर होते. त्यांनी आम्हाला फक्त 40,000 होऊन देऊ केले होते. पण श्रींच्या कृपेने आम्ही काही करोड होनांचं राज्य निर्माण केलं. हो, माणसाला माणूस जोडत गेलो. 3 लाखांची फौज उभी केली. परिस्थिती आमच्या वेळेसही प्रतिकूल होती, पण आम्ही डगमगलो नाही. तुम्हीही डगमगू नका. परिस्थितीच्या अवखळ घोड्यावर स्वार व्हा तुम्ही. महाराज, मी नक्की प्रयत्न करेन महाराज. या आमच्या गडेकोटावर आम्ही आमच्या मावळ्याने रक्त सांडलं. तिथे तुम्ही दारू सांडता, विड्या फुंकता. अरे कशाला आमचं नाव घेता? आज निसर्ग मुक्त हस्ताने आपल्याला देतोय, तेही आपण घेत नाही. पावसाचं पाणी वाया घालवतो, झाडं तोडतो. गाई गुरं पाळायची लाज वाटते पण कुत्रे घेऊन फिरतो. हेच आपले विचार? गणेश, तू आम्हाला भेटलास आणि लाख मावळे भेटल्याचा आनंद झाला. आता आत्मविश्वासाचं लखलखीत पातं बाहेर काढ आणि कापून टाक सगळ्या विषवल्लींना. परिस्थितीशी झगड, लढ, आमचा मावळा म्हणून लढ. यश तुला नक्कीच मिळेल. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. महाराज, मुद्रा माझा तुम्हाला महाराज. गणेशने यानंतर सुद्धा आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि बहिणीच्या न्याय हक्कासाठी लढत राहिला. चला सारे मिळून पुन्हा एकत्र येऊया आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचं स्वराज्य पुन्हा उभारूया आणि होऊया एक मराठा लाख मराठा. जय भवानी, जय शिवाजी. सह्याद्रीच्या मातीचा जय भवानी, जय शिवाजी.